हो, समजतात तुम्ही माझ्या फॅमिलीला परक. नाहीतर येऊ दिलं असतं माझ्या आईला घरात. ती पण चिडून त्याच्या डोळ्यात बघून बोलली. तसा तो शॉक झाला आणि त्याने तिचे दंड सोडले आणि चिडूनच बोलला, ओके फाईन. इफ यू फील लाईक इट देन ओके. डू व्हॉट यू वॉन्ट. आय वोंट स्टॉप यू. तुला असं वाटतंय तर ठीक आहे. कर तुला जे हवं आहे ते. मी तुला अडवणार नाही. त्याने रागातच बाजूच्या चेअरवर जोरात लाथ मारली आणि तो तसाच रूमच्या बाहेर निघून गेला. जानू मात्र त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिली, कारण पहिल्यांदाच तो इतका चिडला होता तिच्यावर. आता पुढे. मीत, तिने त्याला हाक मारली, पण तो दरवाजा उघडून बाहेर गेला सुद्धा. आणि जानू, ती मात्र एकदम स्तब्ध झाली होती. तिचे डोळे डबडबले होते. अरे देवा, हे काय बोलले मी? इतक्या रूडली कशी काय बोलले मी त्यांना? तिला तर हुंदकाच आला, पण तिने स्वतःला सावरलं आणि रूमच्या बाहेर निघून आली. तिने खाली येऊन पाहिलं तर मीत नव्हता. तिने डायनिंग टेबलवर पण बघितलं, पण फक्त मॉम आणि डॅडच बसले होते. तिची भिरभिरणारी नजर मॉमला कळली. जानू, अमितला फोन आला म्हणून तो बाहेर गेलाय. लॉनमध्ये असेल बघ, मॉम बोलल्या. तशी ती लॉनमध्ये गेली तर अमित फोनवर कोणाशी तरी बोलत होता, पण खूप ओरडत होता समोरच्याला. तिला कळायला वेळ लागला नाही की तो तिचा राग समोरच्यावर काढत आहे. तसं तिच्या छातीत धस्स झालं. तिने डोळे मिटले. ती तिथेच त्याचा फोन होईपर्यंत थांबून राहिली. थोड्या वेळाने अमित फोनवर बोलून आत आला, पण त्याने जानूकडे पाहिलं देखील नाही. तिला क्रॉस करून तो आत गेला. तसं अजूनच तिचं मन बेचैन झालं. तो जाऊन मॉम डॅडसोबत जेवायला बसला. मग जानू पण त्याच्या पाठी आली. मॉमने अमितला जेवण वाढलं. तसा तो शांतपणे जेवू लागला. जानू त्याच्या बाजूलाच बसली. तिने तिचं जेवण वाढून घेतलं, पण घशाखालून एक घास उतरत नव्हता तिच्या. थोड्या वेळाने तिने पाहिलं तर अमितच्या प्लेटमधून पोळी संपली होती, म्हणून जानू त्याला पोळी वाढणारच. त्याने एका हातानेच तिला थांबवलं. मॉम, झालंय माझं, तो बोलला आणि उठून वर बेडरूममध्ये निघून गेला. इथे जानू मात्र त्याच्या अशा वागण्याने अस्वस्थ झाली होती. तिला तर जेवण घशाखालून उतरत नव्हतं, पण मॉम डॅडना काय वाटेल हा विचार करून तिने पुढ्यातलं जेवण कसंबसं संपवलं. तिला कसंही करून तिच्या मीतकडे जायचं होतं. त्याचा राग काढायचा होता. त्याला सॉरी बोलायचं होतं. तिला कळत होतं ती चुकली होती, पण आता त्याचं हे असं तिला इग्नोर करणं तिच्या हृदयावर लाखो वार करत होते. ती आता घाईघाईने उठली आणि वर जाणार तोच मॉमने तिला आवाज दिला. तशी ती थांबली. जानू, इथे ये, माझ्याकडे बस, मॉम बोलल्या. तशी जानू मॉमजवळ जाऊन बसली. जानू, मी काय म्हणते, उद्या आपण गुलाबजाम बनवूया का? अमितला खूप आवडतात, मॉम बोलल्या. जानूला मात्र काहीच सुधरत नव्हतं. तिची नजर वरच जात होती. तिला तिच्या मीतकडे जायचं होतं. पण मॉम, ह्यांना गोड नाही ना चालत, म्हणजे त्यांचा डाएट असतो ना, जानू कशीबशी बोलली. हो अगं, माहिती आहे त्याचा डाएट असतो, पण गुलाबजाम त्याचे फेवरेट आहेत. बघते ना कसा नाही म्हणतो खायला, मॉम हसून बोलल्या. ओके मॉम, ठीक आहे, उद्या बनवूया आपण गुलाबजाम, जानू बोलली आणि उठू लागली. तोच मॉमने तिला पुन्हा बसवलं. अगं बस ना थोडा वेळ, काही काम आहे का तुला, मॉम बोलल्या. तशी जानू गडबडली. आता ती मॉमला काय सांगणार होती? नाही मॉम, ते तर मी सहज, ती बोलली. ओके, काहीच काम नाही आहे ना, मग बस ना थोडा वेळ माझ्यासोबत, मॉम बोलल्या. मग मात्र जानूला त्यांच्यासोबत बसावंच लागलं, पण तिचं पूर्ण लक्ष मात्र अमितचा राग कसा घालवायचा ह्याकडेच होतं. थोडा वेळ त्यांनी गप्पा मारल्या आणि मग जानू त्यांना गुड नाईट बोलून तिच्या बेडरूममध्ये गेली. ती आत आली. तिने पाहिलं तर अमित बेडवर त्याच्या साईडने झोपला होता. त्याने त्याच्या साईडच्या लाईट्स ऑफ केल्या होत्या आणि त्याचं कम्फर्टर पण वेगळं घेतलं होतं. ते पाहून जानूला अजूनच वाईट वाटलं. ती हळूच त्याच्या जवळ गेली. तिला त्याच्याशी बोलायचं होतं. हार्डली 2-3 तास झाले असतील त्याने तिच्याशी अबोला धरून, पण तिला मात्र ते 2-3 वर्षांसारखे वाटत होते.
ती बेडच्या त्याच्या साईडने जाऊन खाली बसली. तो शांत झोपला होता. मीत, जानूने आवाज दिला, पण तो उठला नाही. मीत, प्लीज उठा ना, मला बोलायचं आहे तुमच्याशी, ती पुन्हा बोलली. पण तरी तो शांतच होता. मग मात्र तिने डोळे गच्च मिटले. त्याचा हात तिने तिच्या हातात घेतला आणि त्यावर एक किस केला. आय एम सॉरी मीत, ती बोलली. तसा तिच्या डोळ्यातून एक अश्रू खळकन खाली पडला. तिला माहीत होतं तो जागाच आहे, पण सध्या तिच्यावर रुसला होता तो, म्हणून उठत नव्हता. नाहीतर जिथे तिच्या श्वासांच्या धडधडीने तो जागा होत होता, तिथे ती त्याला आवाज देत असताना तो उठणार नाही. शक्यच नव्हतं ते. जानूने मग विचार केला की कदाचित आता त्याला थोडा वेळ द्यावा आणि उद्या बोलावं त्याच्याशी. उद्या माफी मागेन मी त्यांची. ते नक्कीच मला माफ करतील. त्यांच्या जानूला ते माफ नाही करणार असं होऊच शकत नाही, ती मनातच बोलली. आणि थोडं पुढे सरकून तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि मग हलकेच त्याच्या गालावर किस करून बोलली, गुड नाईट डिअर. आता ती तिथून उठली आणि तिच्या साईडला जाऊन झोपली. तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं, पण तो त्या किंग साईज बेडवर तिच्यापासून लांब विरुद्ध दिशेला तोंड करून झोपला होता. ती विचार करू लागली, किती खुश होता तो जेव्हा ऑफिसमधून घरी आला होता. तिला त्याचे शब्द आठवले, जानू, तुला तुझं प्रॉमिस लक्षात आहे ना, की बाकीचं आपण रात्री कंटिन्यू करू. ते आठवून पुन्हा तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले. त्यांचा इतका चांगला मूड मी स्पॉईल केला. आय एम सॉरी मीत, ती बोलली. मला माहीत आहे तुमचा राग आहे माझ्या आईवर, कारण लहानपणापासून तिने मला त्रासच दिलाय आणि म्हणूनच तुम्हाला ती आपल्या घरात नकोय. पण मीत, आज ती आजारी आहे आणि कोणीच नाही आहे तिची काळजी घ्यायला. म्हणून मी तुम्हाला म्हणत होते की आईला फक्त 2 दिवस इथे घेऊन यावं. पण जर तुम्हाला नको असेल तर नको आणूयात आपण तिला घरी. पण प्लीज तुम्ही असा अबोला धरून नका ना राहू. मी नाही राहू शकत असं तुमच्यापासून दूर, ती मनातच विचार करत होती. शेवटी तिने एक सुस्कारा सोडला आणि मग तिच्या साईडचे लाईट्स ऑफ करून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. इथे अमितने डोळे उघडले तर त्याच्या पण डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या होत्या. त्याला माहीत होतं जानूने हे जाणून बुजून केलं नाही. रागाच्या भरात तिच्या तोंडून ते शब्द निघाले होते, पण जे शब्द ती बोलली होती ते खूपच दुःखदायक होते त्याच्यासाठी, जिच्यावर तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम करत होता. तिच्या फॅमिलीला परकं समजतो तो, असं म्हणत होती ती. एक प्रकारे अविश्वासच दाखवत होती ती त्याच्यावर, ज्यामुळे त्याला खूप हर्ट झालं होतं. कारण असं कधीही स्वप्नात पण तो विचार करू शकत नव्हता. त्याला पण कळत होतं त्याची जानू भोळी आहे, तिला अजून दुनियादारी कळत नाही, म्हणून तिला तिच्या आईचे छक्के पंजे पण समजत नव्हते आणि म्हणूनच भावनेच्या भरात ती त्याला ते बोलून गेली होती, जे आता त्याला खूपच जास्त दुःख देत होतं. शेवटी तो पण झोपण्याचा प्रयत्न करू लागला. सकाळी अमित नेहमीपेक्षा लवकरच उठला. तो जिममध्ये जाऊन आला आणि आंघोळ करून ऑफिससाठी रेडी झाला. जानू अजून झोपलीच होती. जानू, उठ ना, मला लेट होत आहे ऑफिसला जायला. पटकन मला गुड मॉर्निंग किस दे बघू, तो बोलला. मीत, प्लीज झोपू द्या ना, मी ब्रश पण नाही केलाय, ती झोपाळू आवाजात बोलली. जान, चालेल मला. इवन देन इट विल बी स्वीट किस. आय एम वेटिंग डिअर, प्लीज. जान, तरीसुद्धा मला गोडच लागेल ती किस, मी वाट बघतोय, दे ना लवकर डिअर, प्लीज, तो बोलला. ती नाही मध्ये मान हलवत बोलली. तू नाही देणार ना, ठीक आहे मग, मी जातो असाच ऑफिसला, बाय, तो चेहरा बारीक करून बोलला. तशी ती, नो नो मीत, वेट, मी देते किस, थांबा, ती बोलली आणि खाडकन झोपेतून जागी झाली. तर समोर अमित तिच्याकडे बघत उभा होता. कधीपासून ती झोपेत हसत होती म्हणून तो तिच्याकडे बघत होता, पण आता त्याने त्याची नजर हटवली. त्याचा मोबाईल घेतला आणि तो बाहेर जाऊ लागला. जानूला कळलं कधीपासून आपण स्वप्न पाहत होतो. तशी ती लगबगीने उठली. मीत, मीत, प्लीज लिसन, ती त्याच्या मागे धावत गेली, पण तो थांबला नाही. मग ती त्याच्या पुढ्यात जाऊन उभी राहिली
आणि तिने त्याचा रस्ताच ब्लॉक केला. तुम्ही आज ऑफिसला लवकर जाताय? तिने विचारलं. हो, आज सकाळीच एक मीटिंग आहे. तो त्याच्या मोबाईलमध्ये बघूनच बोलला. माझ्याकडे एकदा पण बघणार नाहीत का? तिने विचारलं. मला उशीर होतोय, तो बोलला. तुम्ही माझ्याशी बोलणार नाहीत का? आय एम सॉरी. ती बोलतच राहिली, पण तो तिला क्रॉस करून दार उघडून निघून पण गेला. ती मात्र आता रडायची तेवढी बाकी होती. एवढे तिचे डोळे डबडबले होते त्याच्या अशा वागण्याने. शेवटी तिने स्वतःला सावरलं आणि ती तशीच खाली निघून गेली. तिला वाटलं तो नाश्ता करत असेल, पण नव्हता तो तिथे. मॉम, हे कुठे आहेत? तिने विचारलं. अगं, तो तर गेला आत्ताच. नाश्ता ऑफिसमध्येच करेल म्हणाला. इम्पॉर्टंट मीटिंग आहे असं म्हणत होता. तुला काही बोलला नाही का तो? मॉमने विचारलं. तशी जानू गडबडली. नाही मॉम, बोलले होते ते, पण मीच विसरली असेल कदाचित. जानू खोटंच बोलली आणि तशीच ती तिच्या बेडरूममध्ये गेली. डोळे तर पूर्ण डबडबले होते. तिने रूममध्ये जाऊन तिच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बराच वेळ रडून झाल्यानंतर ती बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली. आता ती तयार होऊन बाहेर आली. तिने तिचा फोन घेतला आणि त्याचा नंबर डायल केला. रिंग जात होती, पण फोन नव्हता उचलला त्याने. ती नाराज झाली, पण मग खाली उतरून आली. ती नाश्ता करायला बसली, पण तिच्या घशाखालून उतरेल तर ना. तो नाश्ता न करताच निघून गेला होता. ऑफिसमध्ये त्याने नाश्ता केला आहे की नाही हे विचारण्यासाठी तिने त्याला कॉल केला होता, पण त्याने तिचा कॉल नव्हता घेतला. तिने समोर वाढलेल्या नाश्त्याच्या प्लेटमधून कसेबसे 2 घास पोटात ढकलले. जानू, काय झालं? संपव ना प्लेटमधलं. तिने थोडंसंच खाल्लं होतं म्हणून मॉम तिला सांगत होत्या. नाही मॉम, झालंय माझं, ती बोलली. तसं मॉमने पण तिला मग फोर्स नाही केला. जानू, चल आपण गुलाबजाम बनवूया, मॉम बोलल्या. तशी जानूने होमध्ये मान हलवली आणि मॉमसोबत किचनमध्ये गेली. ती मॉमला गुलाबजाम बनवण्यासाठी हेल्प करत होती, पण तिचं पूर्ण लक्ष तिच्या फोनकडे होतं. मीतचा अजून कॉल आला नव्हता, नाहीतर एव्हाना 2-3 कॉल येऊन गेले असते त्याचे. पण तिला कोणी सांगा की जानू, अगं रुसलाय तो तुझ्यावर, हर्ट झाला आहे तुझ्या त्या शब्दांनी. आता कसा त्याचा राग दूर करणार आहेस तू? जानूला स्वतःच्या वागण्याचा खूप पश्चाताप होत होता. कसं बोलू शकते मी असं? अशाने त्यांच्यावर मी अविश्वास दाखवत आहे असंच वाटलं असेल ना त्यांना. ओ गॉड, नाही, माझ्या मीतवर पूर्ण विश्वास आहे. तो असं कधी काहीच करणार नाही की ज्यामुळे मला त्रास होईल. मग मागचा पुढचा कसलाही विचार न करता मी त्यांना हे असं कसं बोलले? तिच्या मनात ह्या सगळ्या विचारांनी थैमान घातलं होतं. आता गुलाबजाम बनवून रेडी झाले होते. मग जानू किचनमधून निघून तिच्या बेडरूममध्ये गेली. तिने पुन्हा त्याला कॉल केला, पण नव्हता उचलत तो. तरी ती त्याला फोन करतच राहिली, पण तरी तो मात्र घेत नव्हता तिचा कॉल. मग मात्र तिची बेचैनी वाढली. आता अर्ध्यापेक्षा जास्त दिवस निघून गेला होता आणि तिचं त्याच्याशी काहीच बोलणं झालं नव्हतं, म्हणून ती अस्वस्थ झाली होती त्याचा आवाज ऐकण्यासाठी. न राहून तिने रॉनीला कॉल केला. हॅलो रॉनी सर, मीतना फोन द्या ना प्लीज. ते माझा कॉल उचलत नाही आहेत. जानू पटकन बोलून गेली. येस मॅम, मी लगेच देतो, रॉनी बोलला आणि त्याने अमितसमोर त्याचा फोन धरला. पण अमितने हातानेच त्याला अडवलं. आय एम बिझी राईट नाऊ, अमित बोलला. रॉनीला कळलंच नाही की त्याचा बॉस चक्क जान्हवी मॅमचा फोन घेत नाही आहेत. पण का? आता रॉनी विचार करू लागला की हे जान्हवी मॅमना कसं सांगायचं की त्याचा बॉस तुमचा फोन घेत नाही आहेत. पण त्याला जास्त एफर्ट्स घ्यावेच लागले नाहीत, कारण इथे जानूने अमितचं ते वाक्य ऐकलं होतं आणि तेव्हाच तिने फोन कट केला होता. ती पुन्हा बेडवर झोपून ओक्साबोक्शी रडू लागली होती आत्ता. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.